पुनर्निर्मित चित्रपटांच्या मालिकेतील चौथ्या भागामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आम्ही जातो आमच्या गावा या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण 1960 साली सुरू झाले. मात्र आर्थिक तंगीमुळे 1968 साली तो प्रदर्शित झाला. वी आर नो एंजेल्स या इंग्रजी कथेवरून या चित्रपटाची मूळ कल्पना घेतलेली आहे. याच कथेवरून विद्याधर गोखले यांनी अमृत झाले जहराचे हे नाटक सुद्धा रंगमंचावर आणलेले होते. त्याचप्रमाणे 1966 साली याच कल्पनेवरती आधारित सलील चौधरी यांनी पिंजरे के पंछी हा चित्रपट सुद्धा काढला होता, पण त्याला फार मोठे यश मिळाले नाही. आपल्याच भागीदारांकडून फसविले गेलेल्या प्रामाणिक उद्योजकाला तुरुंगातून पळून आलेले 3 कैदी मदत करतात. या कुटुंबातील लोकांच्या प्रेमामुळे त्यांचेही हृदय परिवर्तन होते. हा या चित्रपटाचा मूळ गाभा आहे. या चित्रपटाची पटकथा मधुसूदन कालेलकर यांनी लिहिलेली असून गीते जगदीश खेबोडकर आणि वंदना विटणकर यांनी लिहिलेली आहेत व सुधीर फडके यांनी संगीत दिलेले आहे. उमा भेंडे, श्रीकांत मोगे, मधु आपटे, सूर्यकांत धुमाळ, गणेश सोळंकी यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटामध्ये असून यातील सर्वच गाणी गाजलेली होती. या चित्रपटाला मोठे व्यावसायिक यश मिळाले व त्यांनी निरनिराळ्या क्षेत्रातील 9 पारितोषिकेही पटकावली. या गाजलेल्या चित्रपटातील काही गाण्यांच्या ओळींचा आपण आनंद घेऊया. ठेवा देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा. उघडदार देवा का उघडदार देवा, उघडदार देवा का उघडदार देवा. चित्रात दंगले मी सत्या
झोपेत जागले मी, स्वप्नात रंगले मी. हे वेड प्रेमिकांचे गीतात गायले मी, हे गीत भावनेचे डोळ्यात पाहिले मी. स्वप्नात रंगले मी. घेशील का सखा तू हातात हात माझा. हळव्या स्वयंवराला साक्षी वसंत राजा. या जन्म सोबतीला सर्वस्व वाहिले मी. संध्यात झोपेत जागले मी, स्वप्नात रंगले मी. मराठी चित्रपट आम्ही जातो आमच्या गावा याचे मोठे व्यावसायिक यश बघून याच कल्पनेवरती 1973 साली जेल हमारा देश अर्थात तीन चोर हा हिंदी चित्रपट पडद्यावर आला. याचे गीतकार राजेंद्र कृष्ण तर संगीतकार सोनिक ओमी हे होते. यामध्ये विनोद मेहरा, जहिदा, आहेश जोहर, ओम प्रकाश, जीवन यांनी प्रमुख भूमिका केलेल्या आहेत. या चित्रपटाला बेताचेच यश मिळालेले आहे. त्यातील काही गाणी आपण ऐकूया. मन के खजाने में माया ही माया, जब भी तू चाहे इसे लूट ले, जब भी तू चाहे इसे लूट ले. मन के खजाने में माया ही माया, जब भी तू चाहे इसे लूट ले, जब भी तू चाहे इसे लूट ले. मेरी महबूबा वो जान लेने का है क्या इरादा, कि आज पूरा किया कल का वादा. मेरी महबूबा वो जान लेने का है क्या इरादा, कि आज पूरा किया कल का वादा. वो जाने मेरे मजा देता है ऐसा ही वादा, कि जो ना पूरा हो रह जाए आधा. मेरी महबूबा 1970 साली वपू काळे यांच्या कुचंबणा या कथेवरती आधारित राजा ठाकूर यांनी मुंबईचा जावई हा चित्रपट पडद्यावर आणला. यासाठी ग. दी. माडगूळकरांनी गीते लिहिलेली होती व सुधीर फडके यांचे संगीत होते. ही गीते आशा भोसले आणि सुमन कल्याणपूर यांनी गायली असून सुधीर फडकेंचे नाट्यगीताच्या बाजूने जाणारे कदाचित एकमेव असे गीत रामदास कामत यांच्याकडून त्यांनी गाऊन घेतलेले होते. मुंबईतील जागेचा भेडसावणारा प्रश्न, मध्यमवर्गीय आणि चाळीतील लोकांचे मन किती मोठे असते यावर भाष्य करणारा हा चित्रपट खूपच गाजला. या चित्रपटामध्ये अरुण सरनाईक, शरद तळवळकर, रंजिता, सुरेखा, रत्नमाला, राजा दाणी, जयंत भट यांनी कामे केलेली होती. या चित्रपटातली सर्वच गाणी गाजली. याला प्रेक्षकांनी उदंड आणि प्रचंड प्रतिसाद तर दिलाच, परंतु या चित्रपटासाठी सर्व पातळ्यांवरची घसघशीत 7 पारितोषिके सुद्धा या चित्रपटाने पटकावली. आज कोणीतरी यावे, आज कोणीतरी
या चित्रपटाचे दैदिप्यमान यश बघून बासू चटर्जी यांनी पिया का घर हा चित्रपट रुपेरी पडद्यावर आणला. यासाठी गीते आनंद बक्षी यांनी लिहिले असून संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे होते. यामध्ये जया भादुरी आणि अनिल धवन यांनी प्रमुख भूमिका केलेल्या आहेत. या चित्रपटाला सुद्धा छान यश मिळाले. ये जीवन है, इस जीवन का यही है, यही है, यही है रंग रूप. ये जीवन है, इस जीवन का यही है, यही है, यही है रंग रूप. थोड़े गम हैं, थोड़ी खुशियाँ, थोड़े गम हैं, थोड़ी खुशियाँ. यही है, यही है, यही है छाँव धूप. ये जीवन है. ये जुल्फ कैसी है, जंजीर जैसी है. ये जुल्फ कैसी है, जंजीर जैसी है. वो कैसी होगी जिसकी तस्वीर ऐसी है. ये आँख कैसी है, हाय तीर जैसी है. ये आँख कैसी है, हाय तीर जैसी है. वो कैसा होगा जिसकी तस्वीर ऐसी है. पिया का घर है ये, रानी हूँ मैं, रानी हूँ घर की. मेरे पिया का घर है ये, रानी हूँ मैं, रानी हूँ घर की. अभी आते होंगे, अभी आएंगे वो, मुलाकातें होंगी, वो कई बातें होंगी. पिया का घर है ये, रानी हूँ मैं, रानी हूँ घर की. 1988 साली सचिन पिळगावकर यांनी दिग्दर्शित केलेला अशी ही बनवाबनवी हा विनोदी चित्रपट पडद्यावर आला. त्या काळच्या या चित्रपटाची लोकप्रियता अद्यापही टिकून आहे. 4 मित्रांना घर भाड्याने हवे असते, परंतु घर मालकाची अशी अट असते की तो फक्त लग्न झालेल्या लोकांनाच घर भाड्याने देणार असतो. त्यामुळे यातील दोघेजण स्त्री वेश धारण करतात व पती पत्नी म्हणून ते तेथे राहतात. हा या चित्रपटाचा विषय, त्यातून निर्माण होणारे विनोद हा या चित्रपटाचा मूळ गाभा आहे. याची मूळ कथा वसंत सबनीस यांची आहे. यामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर, अशोक सराफ, सुशांत रे, सुप्रिया, निवेदिता जोशी, प्रिया अरुण, अश्विनी भावे, सुधीर जोशी आणि नयनतारा यांनी प्रमुख भूमिका केलेल्या आहेत. यासाठी शांताराम नांदगावकर आणि सुधीर मोघे यांनी गीते लिहिलेली आहेत व अरुण पोडवाल यांचे संगीत आहे. हृदय वसंत फुलनाना, प्रेमा सराया वे.
याच कल्पनेवरती आधारित अनेक भाषातून या पद्धतीचे चित्रपट निघालेले आहेत. पैकी 2009 साली पेईंग गेस्ट हा हिंदीमध्ये चित्रपट पडद्यावरती आला. परितोष पेंटर यांनी याचं दिग्दर्शन केलेलं आहे आणि यामध्ये आशिष चौधरी, श्रेयस तळपदे, जावेद जाफरी, विशाल सेठ, सेलिना जेटली, नेहा धुपिया, रिया सेन, सायली भगत, जॉनी लिव्हर, असरानी आणि पेंटल यांनी काम केलेलं आहे. सुनिधी चौहान यांनी गायलेले हे या चित्रपटातील गीत आपण ऐकूया. नमकीन हूँ मैं चखले, नजरों से यार टसले, नमकीन हूँ मैं चखले, नजरों से यार टसले, जन्नत की हूर हूँ मैं, बाहों में आके कसले. Everybody, everybody, मिला ले तू मिला ले, नजर से नजरिया, नजर से नजरिया. मखमली बदन पे हो जा कुर्बान तू, दिल मेरा चुरा ले जा मेरी जान तू. इससे पहले मुझको लेके जाए कोई और, ले जा मुझको सरेआम तू. खुशबू में आके बस ले, होठों का मेरे रस ले, जन्नत की हूर हूँ मैं, बाहों में आके कस ले. Everybody, मिला ले तू मिला ले, नजर से नजरिया. मला आठवलेल्या मराठीतून हिंदीमध्ये पुनर्निर्मित झालेल्या चित्रपटांचे काही सादरीकरण व माहिती मी देण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. अजूनही असे काही चित्रपट असतील त्याबद्दलची माहिती देणाऱ्यांचे स्वागतच आहे. असाच नवीन एखादा विषय घेऊन पुनर्भेट लवकरच. धन्यवाद.